शांती महाराज, गोपाळ बाबा महाराज, हरिभक्ती प्रायण भगवान बाबा की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री रामचंद्राय नमः। उभयता वीर यांच्या युद्ध कारणे स्वर्गी देव उत्साह नमे, पहावया दाटली विमाने विबुद्ध राहुनी पाहते। असो कथेचं अनुसंधान असं आहे, भगवान रामचंद्राचं सैन्य, आता पुढचं कोणाचं सैन्य पाहिलं तर ते बी रामाचीच पोर आहेत, रामाचं सैन्य महाराज। घरच्या घरीच भांडण, हे भांडण काही दुसऱ्यात नाही। आणि तसं जर विचार करायला गेलं तर भांडण दुसऱ्या संघ नसतंच, देशाचं लागू द्या। आपला जे जवळला देश आहे का त्याचं आपलं सुरू होतं, पलीकडा देश कधी आपल्याला भांडायला येत नसतोय। आणि गावातले माणसं जेवढे परक्याला परके चांगले तेवढे घरच्या घरीच बांधले, त्याच्यावर जर रामायण चाललंय। असं घरच्या घरचे भांडण आहे। आणि देव लोक तुमच्यासारखे, तुम्ही जसं आता कसं बसलात तसं स्वर्गातून देव लोक आपले आपले विमान घेऊन आणि बघायला आले होतं। आणि तिथं बसून सारखे वरून बघायला कसं चालतंय, अरे भांडण कोणाचं घरच्या घरी नाही का। म्हणून ते म्हणले बघूच बरं काय होतंय ती, असं त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। नारद कांदी घेऊन विना पाहू आला युद्ध रचना, उल्हासे करीत से गर्जना श्रीराम नारायण म्हणून। नारद स्वामींना असताना आपला विना खांद्यावर घेतला, श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण। आणि ते लागले मग श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम। भजन करायला सुरू केलं महाराज नारदांनी युद्धामध्ये। हो, त्याला वाटलं हे काय खरं युद्ध आहे काय, आणि खरंच युद्ध आहे का बरं हे? बरं मला सांगा तुम्ही, ज्या वेळेस काही सैन्याने रामाला जाऊन परत जाऊन सांगितलं यज्ञ मंडपामध्ये, त्या टायमाला रामाला कळत नाही का कोणाचे पोर आहेत का? हे सांगत आहेत एवढ्याली पोर आहेत, एवढ्या वर्षाचे दिसतेत, असा फलाण्यासारखा दिसतोय, बिस्ताण्यासारखा दिसतोय, कळत नाही का? मग हे नक्की कळत आहे। बरं त्यांचा जर विचार केला देवाचा नाही का, तर मग महाराजांनी दिल तो प्रमाण म्हणले, मुंगी के पाव में घुंघरू बजा तो सुनता है अल्लाह, है का नाही? मुंगी केवढी, तिचा पाय केवढा, तिच्या पायात बांधलेली घाटी केवढी, का सांगलो लक्षात घ्या थोडं। आणि त्या घाटीतलं वाजणारं लोलर केवढं, बरं त्या लोलरचा आवाज केवढा निघन, आणि तो आवाज स्वर्गात वैकुंठात ऐकतो महाराज तो माणूस, ते देव नाही का। आणि त्या देवाला हे कळत नाही का कोणाचं युद्ध आहे म्हणून। म्हणून नारदाला थोडं आश्चर्य वाटलं, नारद म्हणतात बाप रे, आणि म्हणून ते भजन करायला लागले। भजन करण्याचं तारतम्य कसं आहे महाराज हे बघा आधी। का घरच्या घरी भांडण आहे म्हणजे भांडण काही खरं नाही, कधीतरी मिटणारच आहे, आणि व्यवस्थित मिटणार आहे, ह्याच्यात काही ताडातोड होणार नाही असं। पण आता हे तसं जर पाहायला गेलं तर झुकतं माप कुंकडे, देव बी असा गपचिप का बसला असे का पडायला लागले, झुकतं माप कुंकडे। आता हे काही पुरुष आहे लक्षात घेण्यासारखे दादा, कसं काय? आता ह्याच्या भावाला रामाच्या शिकवलेले मंत्र काय दुसरे आहेत का? तेच मंत्र शिकवलेत ना, तेच त्यांचे गुरु एकच आहेत वशिष्ठ महाराज। पण माप समजा इकडे झुकायला लागले, का झुकायला लागलं? अरे लक्ष्मीच हाकून लावली रामानं, म्हणून बुद्ध्या सुचाना आणि मंत्र चलाना। म्हणून आजच्या रामायण ऐकावा त्याच्याकरता आजच्या पुरुषांनी सुद्धा आपल्या लक्ष्मीशी कसं राहायचंय आणि कसं सांभाळायचं हे लक्षात घ्यावा। आणि ते जर लक्षात बसलं तर दादा जीवनभर काही कमीच पडत नाही, पुन्हा अजिबात कमी पडत नाही अशी भानगड होती। असं या ठिकाणी चाललेलं आहे। हसे नाचे नारद पाहून सूर्यवंशीच्या वीराचे युद्ध, शेंडी तडातडी राम गोविंद
मुखे नाम उच्चारी. हा मुखाने नामस्मरण करायला सुरू केलंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. नारदाची शेंडी महाराज अशी उभा राहिली वरी उभा. मला वाटतं आपण इतके बलाढ्य, आपण इतकं नामचिंतन करतो, एका तरी माणसानं शेंडी अशी वारकऱ्यानं वरी करून दावावा, उभी करून दावावं शेंडी, फक्त उभी. त्याला म्हणतात नारद. आणि त्या नारदाचा विनायक दिवशी एका आस्वालाच्या मंदिरात शिळात अडकाला महाराज. शिळात भजन केलं देवाचं. तिथं नारद स्वामी गेले. समजा त्या सांगत बसत नाही. नारदाने भजन केलं आणि जांबुवंत अस्वलजी म्हणले अरे हो असं भजन तर म्हणले आमचे बारके बारके पोरं करत होते. नारद म्हणले मला ऐकू द्या ना, बोलवा बरं. मग बोलवलं त्यांना, केलं त्यांनी भजन. भजन केल्याच्या नारद नंतर महाराज त्यांनी शिळाच्या ज्या शिळेवर विना ठेवला होता ती शिळच पगळली आणि त्या शिळेमध्ये विना गुतला असा मध्ये. पोरायचं भजन झालं, अभंग झालं की गेले पळून. गेले विना घ्याल तर कुठं निघतो विना, वडायला लागले. अरे बाप रे म्हणले आता विना तर निघा ना. म्हणून एक एका होनी बळी रे, है का नाही असं. म्हणून नारद स्वामी बघायला लागले तर आता ह्यांचं ते देवलोक बघू लागले विठ्ठला. बोला. येरीकडे लहू कुशवीरे सेना देखील उल्हासे तोरे म्हणती कृपा केली शारंग रे मातेशी आज्ञा पुसतात येऊ. असं लहून आणि कुशाने त्या कुशाने असणार असं समोर समजा सैन्य पाहिलं आणि आनंद झाला महाराज. आनंदाच्या डोळी आनंदाची तरंग आणि आनंदाचे अंग आनंद. मागचं चरण समजन पण पुढचं चरण समजायला पाहिजे असं मला वाटतंय बरं का. पाहिल्याच्या नंतर लगेच आपल्या आईला विचारायला सुरू केलं. म्हणले बघ ना आई, म्हणले आज किती सैन्य आलंय. म्हणले पहा सैन्याची गंमत कशी आहे बघ. म्हणले आता यांच्याकडं असं लो आणि कुश दोघ जण त्यांच्याकडे बघून काय करायचंय, काय व्यक्ती करायची, ह्याला कसं जिंकायचंय असं थोडं लक्षात आणू लागलेले आहेत. कर जोडणी दोघे विरो उभे राहिले जानकी समोर म्हणती माते आज्ञा सत्वरो अनुग्रह करो निपय द्यावी. आणि हात जोडले आणि समोर उभा राहिले सीतामाईच्या आणि म्हणायला लागले तुझ्या पाया पडतोच माय. पाया पडले सीतामाईच्या. माय आम्हाला थोडी आज्ञा द्यायचं काम कर म्हणले. तुझ्या आज्ञेप्रमाणे तू आज्ञा दिलीस ना कामच झालं. पण तितका विश्वास पाहिजे माईवर नाही का. निश्चित आम्हाला तू आशीर्वाद दे आणि आम्हाला युद्धाला पाठव. बघतो म्हणले बघे किती सैन्य आलेलं, एवढ्या सैन्याचं काय ती असं लव आणि कुश. तस तर मला वाटतं वेदामध्ये एक मंत्र आलाय सामवेदामध्ये. भगवान म्हणते करीन दृष्टी वाकोडी आणि पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. ते कसं काय नुसती अशी नजर जर फिरविली ह्या पृथ्वीला असं गर 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 फिरविल म्हणतात भगवान म्हणतात नाही का. आणि त्या भगवंताची असणारी आज कृपा कुठं गेली. सहज आहे महाराज. कारण रात्र न कळे दिवस न कळे आणि अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस ती लक्ष्मी या बाबाचे पाय सोडित नाही महाराज. केवढं पुण्य असेल बिचारीचं. रात्रंदिवस पाय चुकीती रात्रंदिवस ती लक्ष्मी. म्हणून माप तिकडं झुकलेलं आहे म्हणून बुद्धी सुचत नाही देवाला. त्यांना काय कळलं नाही का हे. इकडं करीन दृष्टी वाकोडी आणि पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी आणि दोन पोरं. तसं जर पाहिलं का आपल्या स्वतःच्या अवलादीच्या पुढे काही करताच येत नाही महाराज कुणालाच. किती बी पट्ट्या असताना मी लय पट्ट्या म्हणणारा पोरग माघारी फिरलं नसं घुरकळ. बाबा तुम्हाला कळतच नाही काही. गपची बाबानं खाली मान घातली पाहिजे महाराज. मुली नाही बघत ते पुन्हा माघारी फिरतय पुन्हा असं झालंय. म्हणून देवानं ठरविलं असं बघूच बरं पोरं काय काय करते ती असं त्या ठिकाणी चाललेले. बोला. जनक पाहे दुरुनो तव देखे सुमित्रानंदनो मने आले रावण ऋषैनो आता काय करू माये. असं सीतामाईला धाकवलेलं पोरांनी. हे माय आई पाहणं म्हणले ते बघितलं सीतामाईने. अरे म्हणले हो त्या राजा रावणाला मारणार सैन्य समजा आलंय.
रावणाच्या युद्धामध्ये लक्ष्मण होता आणि त्या रावणाला आर्य आणलं. कसल्या रावणाला आर्य आणलं? 33 कोटी देवांना ज्याने बंदात घालायचं काम केलं महाराज. काही सोपा नव्हता रावण. आणि तो सुद्धा धनुर्वेद होता, त्याला सुद्धा शिकलेला. धनुर्वेद नसता तर तो एका रामाच्या बारकाहीनेच मारला असता. रामाला धनुष्य हातात घ्यायची वेळ आली नसती. आणि 33 कोटी देवाला आपलेसे करून सोडलं होतं. इंद्र देवाला सुद्धा मी सांगितल्याशिवाय बाकी काही करायचं नाही. आणि त्या रावणाला मारलं. मग माईचं हृदय महाराज आता कसं होत आणि कसं नाही लय बलट देत माय. माय तुझं पुण्य बघ आधी किती येते. आणि तुझा कोणाच्या डोक्यावर हात आहे, तुझा आशीर्वाद कोणाच्या पाठीमाग आहे? मालकाच्या बी पाठीमाग आहे, पण जास्त मला वाटतं 60% पोरायच्या पाठीमाग आणि 40% मालकाच्या पाठीमाग हात या. कुणाचा? त्या लक्ष्मीचा. पण महाराज माईचा अंतकरण आहे. मी लहान होतो त्या टायमाला पंढरपूरला जर चाललं का तरी माया रडायच्या. त्या लेकराला घेऊन चालल्यावर दसा रडायच्या. का? हो जपून न्या बर का, आणि जपून आणा माझ्या मुलाला जपून आणा असं म्हणायच्या. आणि तिथं गेल्याबरोबर बडे महाराज इंजेक्शन टोचायची. आहे का नाही? तुम्हाला टोचलं होतं का? पंढरपूर मध्ये इंजेक्शन टोचलं होतं तुम्हाला? एवढा वेळ सुजायचा मला कॉलरचं इंजेक्शन द्यायचं का? आहे का नाही? कॉलर एवढा वेळ सुजायचं, सर अंग दुखायचं. 2 दिवस माणसाचं अंग दुखायचं महाराज. म्हणून ते अवघड वाटायचं जास्त. कुणाला? माईला. आणि मग सीतेला काम नाही अवघड वाटणार? समोर पाहिलं एवढं मोठं सैन्य आणि बलाढ्य ज्याने रावणाला मारलंय ना, रावणाचं सैन्य मोठे मोठे अतिरथी. एक त्यांच्यामध्ये असा सैनिक होता, एक मुसळ जर तुम्हाला एक रट्टा मारला ना 8 ठिकाणी लागत होतं महाराज. 8 ठिकाणी. एक बार मारल्याच्या नंतर किती ठिकाणी लागत होतं? 8 ठिकाणी. आणि असले मारायचं काम ह्यांनी केलंय. आणि माझे पोरं कसे करते माय आता मनातली मनात असं आणि सुरू केलेलं आहे. जानकी म्हणे आज दिवसवरी पडले दुःखाच्या सागरी, दोघे बाळके वनाची सोयरी असे संकट मांडिले. आता काय करू म्हणाली बरं का? मनाला बोलायला सुरू केले. काय माणसं बरेच मनाशी बोलतात. मनाला बोलत असताना एक मन म्हणतं चला इकडे आज पोळे आहेत. आम्हाला म्हणले महाराज पोळे आहेत म्हणले, लाडक्या बहिणीची पंगत आहे म्हणले. आणि नुसत्या पोळ्या नाहीत म्हणले महाराज, वरी दूध आणि तूप आहे का? तूप आहे. वा 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 वा. ह्याला म्हणायचं माय नाही का? कुरवड्या पापड्या सहित बघा असं म्हणून सीतामाय म्हणतात आता माझे लेकराचा जर विचार केला तर असल्या अरण्यात राहिले ते खायला नाही, प्यायला नाही, त्याला खोबरे नाहीत, अंजीर नाही, बदाम नाही, काही नाही. आता आमचे शिरो हरिभक्ती प्रायण पहिलवान पण ते आता आमच्यात आलेत, वारकऱ्यात आलेत. ते वारकरी झाले. का सांगायला त्यांचं नाव का घेतलंय? बदाम खोबरे खारका ह्याच्यावर निघलं म्हणून. असलं कधीच खायला मिळलं नाही. वनात राहून पाला खाल्ला आणि फळमुळं खाऊन राहिले ते. आणि यांच्या सोबत भांडायला आता कसं होतंय आणि कसं नाही कोणास ठाऊक. माझ्या लेकराचं माय आता काय करू असं सीतामाय मनासोबत सुरू केलेलं आहे. आता काय करावे, किंवा धरणी मध्ये जावे, किंवा कुमार पळावावे आणखी यावनांतरा. आता काय करू म्हणले आता बरं का? आता विचार करू लागल्यात त्या. म्हणजे भरवासाच लागाना. आपला पोरगा किती बी मोठा असलं बरं का तरी माईचं अंतःकरण एकदम कवळ असतं नाही का? सभाये मृदू नवनीतन तैसे सज्जनाचे चित्त. तसं माईचं चित्त असतं कवळ. आपले पोर ब्रह्मांडाला बी जिंकणार असले तरी पण माईचं अंग असं लट 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 कापत असतं मधल्या मध्ये. असं होतंय महाराज. मग ती म्हणते आता काय करावं? एखाद्या टायमाला त्या प्रतवीला आज्ञा करून आतमध्ये जावा का पोरायला घेऊन कुठं अजून अरण्यात गमन करावं, इथून पळून जावा नेमकं. म्हणजे माझ्या पोरायला जेणेकरून विजा होणार नाही. याला माईचं अंतःकरण म्हणायचंय. असं सीतामाई विचार करू लागल्या. तेव्हा कुमार म्हणत यावो माये, चिंता करू नको जननीये. सेना आवगी मीर न पाहे, सैनिक राजे जित धरी नये. हा तितक्यात पोरायने ऐकलं ना. आता ते काय असं काय गपचीप होतं काय ते बोलायला? समोरासमोर बोलत होत्या.
पोर समोरच उभं राहिलेले होते. ते म्हणले माय हे आई अजिबात चिंता करू नको, चिंता काही चांगली नसतीये. कशी काय चांगली नसती? कुश म्हणतो चिंतेचे घटे चतुराई आणि चित्तेचे घटे शरीर आणि पापचे घटे लक्ष्मी. माय नको चिंता करू, हे पट्ट्या असाया आणि तुझ्या पोटाला आलेला आहे आणि तुझं दूध पेलेलं आहे. समजे केवढे बी आरी असले म्हणजे बऱ्याचशा लोकांना जिंकलेलं हे त्याला आरी म्हणते. असे बी जरी असले तरी त्यांना जमिनीला लोळवायचं काम माझं. माय अजिबात बिहू नको, चिंता करू नको, असं कुशानं सीतामाईला सांगितलेलं आहे. रणे नाचवी नरन घोडा वाळन विराट चामुंडा प्राप्त करुणी चामुंडा धरुणी सडा गाली नयो. आणि रणामध्ये मी रणघोडा नाचवाय सुरू केल्याच्या नंतर हे जेवढे आलेले आहेत ना वीर यांचे समजाचे मुंडक तोडल्याशिवाय सोडणार नाही. आणि रण चामुंडा या चामुंडेला प्रार्थना केल्याच्या नंतर त्यांना कामच करावं लागतं. पण एका ठिकाणी असं आलंय दादा, कलियुगामध्ये अत्याचार हजार व्हायला लागला. ह्या तुमच्या जलदैवता वनदैवता ह्या समजा निघून नीट जाते म्हणले स्वर्गाला इथं राहणार नाहीत, राहणारच नाहीत म्हणले. मग राहते कोण? भगवान शंकर विष्णू परमात्मा इथं निश्चित राहते. म्हणून इटेवर उभा राहिलेला विष्णू परमात्मा तो इथं आहे आणि भगवान शंकर इथून जात नाहीत. मात्र आता वन दैवता काय आपल्या प्राप्त होईना. तुम्ही म्हणता ते कसं काय? आमच्या इथलं उदाहरण सांगतो. आमच्या वावरात एक मसोबा आहे आणि त्या मसोबाच्या वावरात काही पोरायनं चोरी केली. माझ्या लहानपणच्या आधीची गोष्ट ही. आणि चोरी केल्यावर ते उचलायच्या टायमाला आंधळे झाले, पावला का नाही मसोबा. आणि त्या शेतामध्ये आज धडक चोऱ्या व्हायला. वन दैवत आणि जळवत दैवता राहिल्या का? इथं नाही राहिल्या महाराज. का? त्याला कारण काय? आपलं आचरण आहे. आपण आचरणामध्ये नाहीत राहिलो दादा. आणि आचरणामध्ये येण्याकरता शहाण्या कोण पुराण ऐकावा, येड्या कोण पुराण ऐकलं का काही फायदा नाही. समजा वरून पाणी फिरल्या जात असतं या, म्हणून शहाण्या कोण ऐकावा. 10 जरी नाम ऐकले तरी बाद झाले 100 ऐकण्यापेक्षा, असं त्या ठिकाणी. आणि सीतामाईला वाटू लागले, पोरं समजू लागले. प्राप्त करुणी भूतगणो मारिन राघवाचे सैन्यो तरीच तुझे कुशीचा जाणो तरीच शिष्य वाल्मिकीचा यो. हे आई आता मी प्राप्त कोणाला करेन? आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ह्याला माझ्यासारखं करून घेईन आणि त्या रामचंद्राचं सैन्य समजा जिंकीन. जर नाही जिंकलं तर तुझ्या पोटाला आल्याला व्यर्थ गेलं म्हणून समज. म्हणले तुझ्या पोटाला येऊन काही फायदाच नाही. आणि जर जिंकलं मी ह्याच्यामध्ये तर तुझ्या पोटाला आल्याचं सार्थक झालं, असं कुशानं आणि आपल्या माईला ठामपणे भरवसा दिलेला आहे. श्री सत्य सत्य राम भाषणो हा माझा गुरुशी अभिमानो हे न मन पूर्वजा निज भूषण नाही तरी पाषाण जन्मलो दोघे. और रामाचं बोलणं कसं एक वचनी एक पत्नी, तसं मी जे बोलतोय ना त्रिवाचा, सकाळ दुपार आणि संध्याकाळ, असं माझं बोलणं एकच खरंय. म्हणले तर माझ्या गुरुकुल विद्या शिकलोच नाही असं समजून घे. जर वाल्मिकाची विद्या शिकलो असलो तर निश्चित आणि ह्या रामाच्या सैन्याला जिंकल्याशिवाय राहणार नाही. हे आई अजिबात घाबरायची गरज नाही, भ्यायची गरज नाही. किती बी समजून सांगू द्या महाराज, ते अंतकरण कोणाचं आहे? माईचं. किती बी सांगू द्या, पण मधल्या मध्ये लट कापल्याशिवाय राहतच नाही. आणि बापाचं अंतकरण बघतो, धर कुस्ती अजिबात पडत नाही. कुस्तीला बी पोरग जाऊ द्या ना, माईच्या सकाळच्या पारी अंग असं लट कापत असतं, पण बाप म्हणतो चल धर त्याच्या संग, असं असतं ते. पण बाप बी कमी नाही बरं का महाराज त्याच्या. तुम्ही म्हणता ते कसं काय? भगवान रामचंद्र वनवासाला निघल्याच्या नंतर भगवान राजा दशरथ राम 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 म्हणून
काही दिवसामध्ये 2-3 दिवसात प्राण सोडला महाराज. किती कवळ अंतकरण आहे बापाचं सुद्धा. आणि कशी तरी कौशल्या आता उद्याच्याला समजे दिवस संपतेन, महागारी येईल माझा राम, मी डोळ्यानं बघन, मी त्याला बोलन असं म्हणून जगली. मग बाप काही कमी नाही त्याच्यामध्ये, अजिबात कमी नाही महाराज. कृष्णाचं उदाहरण घ्या, अजून कुणाचं उदाहरण घ्या, बापात आणि माहीत काही फरक नाही, पण थोडं धाडस असतं बापात. एवढंच आहे. असं त्या ठिकाणी होऊ लागलं. बोला. ऐसे कोणी पुत्राचे वचन हो, जानकीचे निवाले मनो, हर्ष दिदले चुंबनो, धन धान्य वारून सांडियो. असं पोरायचं बोलणं ऐकलं आणि मनात मधल्या मध्ये आनंद झाला, पण भीती काय गेली नसेल मला वाटतं, जातच नसती. माईची भीती जात नाही, पण आनंद मात्र झाला. लगेच आशीर्वाद दिला आणि असं जवळ केलं मुंका असं, आणि असा मुका घेतला. बारीक पोरग आहे ना जरा थोडं कवळ, अजून मिशा फिजा आल्या नाहीत काय नाहीत म्हणून मुका घेतला. असे मुके घ्या गेले सुरू महाराज पोरायचे. जा जा पोराव जा, आणि चांगल्या प्रकारे यश प्राप्त करून माघारी या, नाव कमवा. असं रामाने केलेले पोरं मला वाटतं अजिबात झुलत चालणार नाहीत वाटावर. ह्या गावात मला वाटतं आता 100% फरक पडेल. तसं तर पहिलेच पेत नव्हते वाटतं कुणी इथं अजिबात, पण आता तर कोणी जर नादीस लागायचं नाही ना, आणि वाटावर झुलायची काही गरज नाही. बघा जरा थोडा विचार करा, कुठं राहिलं वडगाव. मुलगा एक आपल्याच बीड जिल्ह्यातला आहे आणि कुस्ती खेळणारा मुलगा एकलाच आहे पुन्हा, मला समजा माहिती आहे त्यांची. आणि तो तिथून इथं आले कशा करता, रामायणा करता. जरा बघा तुमचाच मुलगा आहे आणि तो कुठंतरी तिकडे मला वाटतं चंद्रपूरकडं कामाला नोकरीला आहे, तिथून तुमच्या कार्यक्रमा करता ते इथं आले. म्हणून बाकीच्या मुलाला मला असं सांगायचंय, असं वागा जेणेकरून आपल्याला सुखानं जगता येईल, आपल्या आई वडिलाला सुखानं ठेवता येईल. असं वागा तर रामायण ऐकल्याचा फायदा आहे, असं त्या ठिकाणी आणि सीतेला बोललेले आहे. दशरथ सनुष्या बोले वचन हो, अवघे आणावे धरून, कोणाचा न घ्यावा जीव प्राण, बंधन करून राखावे. हा राजा दशरथाची सून आहे, तिचं नाव आहे सीता, आणि आपली सीता माय. तिने बोलायला सुरू केलंय, पोरा हो, पोराचं काही सांगताच येत नाही, कारण पोरायला बुद्धी कमी असते. काय सांगावं, एखाद्या टायमाला मारलं एखाद्याला तर असं म्हणून सांगायला सुरू केलंय. पोरं काय करतात, एकाचे पैसे घेतात आणि एकाच्या गाडीत बसून दुसऱ्याचाच प्रचार करतील. हा काही विश्वास त्यांचा अजिबात नाही. पोरा त्यांना जिवंत पकडा आणि जिवंत पकडून बांधून माझ्या पस्तोर घेऊन या. बाबा हो, मला मारू नका, कुणाचा जीव घेऊ नका. जीव घेणं चांगलं नसतं. आत्मा, त्या माणसाचा जीव गेलेला आपल्याला आत्मा तळतळत असतो, म्हणून मारू नका बरं का, असं पोरायला सांगायला सुरू केलं. चला दोघे केला दक्ष प्रदक्षिणो, नमस्कारोनी गुरु चरणो, धनुष्यबाण घेतले. हा लगेच आपल्या आईचे पाय धरले, दर्शन घेतलं आणि उजव्या प्रदक्षिणा घातल्या माईला 5, आणि 5 घालून आपल्या वाल्मिक ऋषीचं असणारं दर्शन घेतलं आणि आज्ञा घेतली. आज्ञा घेऊन आपलं धनुष्य आणि बाण घेतले आणि तिथून युद्ध करता निघाले. बोला. चला पुढील वाचक पहिलवान दादा घोडे महाराज वाचक आणि सूचक योगीराज तिडके. चला. दादा भाऊ होई सांगा. कुंडलिका हरिटल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. पौरसो भगवान महाराज की जय. शांति और एकनाथ महाराज की जय.
दोघे जैसे दोन्ही पर्वत चालिले पुढे सैन्य लक्षित माता तुकावणी धनुष्य शीतळे चढविते झाले ते समये. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ते लोहकृष्ण आपल्या आईला जो असताना त्या ठिकाणी असा साष्टांग दंडवत घेतलेला आहे, तिचे जो असताना चरण वंदन केलेलं आहे आणि दोघ जण जे असतार पुढून जो असताना ते आमचं जे म्हणजे की रामाचं जे सैन्य म्हणजे त्यांचे जो असताना वडील आहे आणि त्यांचे जे असणारे चुलते असे लक्ष्मण आहेत, ह्यांचं जो असताना त्या ठिकाणी आता चुलत पुत्याचं जो असताना त्या ठिकाणी आता युद्ध होणार आहे. अशा प्रकारचं जो असताना त्या ठिकाणी आता ते निघाले बर का. तर लोकचे असताना त्या ठिकाणी असे प्रवक्तासारखे जो असताना त्या ठिकाणी पुढे जे असताना सैन्य बघून चाललेले तर ऐसे चालिले रणमेदिनी पुढे अंगादा देखील नयनी तया कुशे हटकोनी युधा लागोनी पाचारे. तर पुढे जो असताना त्या ठिकाणी चाललेले आहेत, अंगणाला जो असताना त्यांनी बघितलं आणि बघितल्या बरोबर म्हणले तुम्ही आता युद्ध करण्याकरता आलेला दिसता आणि माझ्या बरोबर जे असताना युद्ध करायचंय अशा प्रकारचं जो असताना त्या ठिकाणी आणि त्यांना बोलावलं. म्हणले चला आता युद्ध करण्याकरता जो असताना पुढे या सामोर या. अरे मरकट सुता महावीरा धावू नको सैरा वैरा रागवारीचे मंडनाचे बारा खांब आणले तैसे नव्हे. त्या ठिकाणी अंगाला जो असताना बोलू लागले बर का. कुस लोहा जे असताना बोलू लागले म्हणले अरे त्या रावणाचं जे असताना सभा मंडप जो असताना उचलून त्याचे जे असताना ते खांब आणले होते ना आणि ते इथं नाही. तुम्ही आता माझ्या बरोबर जे असताना युद्ध करायचंय तर युद्ध असं करा की त्या रावणाचं युद्धासारखं नाही. आम्ही जो असताना वीर आहेत असे बोलू लागले. लववार आहे साहे मनाता तव अंगडे टाकीला पर्वत येरो शरदारे तोडीते मग म्हणत तारात नये. असं बोलत असताना तितक्यामध्ये जो असताना अंगणाला जो असताना एक मोठा जो असताना पर्वत म्हणजे डोंगर जो असताना उचलला आणि त्या लोह जे असताना टाकला बर का. तर त्यांनी जो असताना त्याचे जो असताना असे बारीक बारीक असे तुकडे जे असताना करून टाकले त्या ठिकाणी. ते नचले आम्हासे आता साहे माझ्या बाणासे म्हणून विंदिली अंगदासी रणिपुचेशी पाडीला. ऐका त्यानं जे असताना त्या ठिकाणी तो डोंगर टाकला त्याचे जो असताना त्या ठिकाणी जो असताना त्याचं निवारण केलं. म्हणले आता थांब माझ्या बाण जो असताना येऊ लागलेला आहे आणि ते बाण जो असताना तू साहे जो असताना आता करून पहा. मी अशा प्रकारचा जो असताना कोस आणि त्या अंगणाला बोलतोय तर तितक्यामध्ये जो असताना त्या अंगणाला जो असताना त्या ठिकाणी त्याच्यावर बाण सोडून त्याला पाडलेले बर का. मग सावध करून वाली सुता लहू वातयासी बांधिते जिथे होते शत्रुघ्न भरत तिथे निवोनी घातला. त्यांनी काय केलं त्या ठिकाणी सावध केलं अंगणाला सावध केलं आणि सावध करून त्याला जे असताना पुन्हा बांधलं. जिथं भरत आणि शत्रुघ्न ज्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी जो असताना त्याला बांधून त्या अंगणाला देखील द्वारा त्यांच्या पैसे जो असताना येऊन ठेवलं. अंगदायशी दशा देखुना मग बोलीला भास्कर नंदने याशी युद्ध करिता दारुणे अनर्थ दिशे वानरा हो. बघा त्या ठिकाणी त्याला जो असताना बोलू लागले की आता ह्यांच्या संग युद्ध जर केलं
तर आम्हाला असं वाटतंय की मोठा अनर्थ होईल, काहीतरी जो अस्त्र दूषित चिन्ह होतील, अशा प्रकारचा जो अस्त्र त्या ठिकाणी बोल लागले. म्हणलं यांच्या संग युद्ध करायचं जो अस्त्र आता बरं दिसत नाही असं बोल लागले. येही वाली सुतनेला धरून आमोचा झाला मुळीचा अपमान. आता काही काज वाचू नये स्वर्गी देव हसतात. बघा त्या ठिकाणी म्हणून लागले की बाबा वालीचा जो अस्त्र मुलगा अंगाला जो अस्त्र बांधून नेलंय, आमचा अपमान झालाय आणि आमचा अपमान होऊन त्या ठिकाणी जो अस्त्र सगळे स्वर्गीचे देव जे असणारे 33 कोटी देव हे देखील जो असणारे हसू लागले. म्हणले आता आता आमची काय करताय, अशा प्रकारचे जो अस्त्र त्या ठिकाणी बोलू लागले. बरं काय मनोनी कपिपती चालिला मने राहे साहेबा, तुझ्या मातीचा धार नाही वाळला, काय युद्ध करशील. बघा त्या ठिकाणी जो अस्त्र म्हणले की तू एक लहान आहे आणि तुमचा जो अस्त्र आणखी जहार वाळलेला नाही आणि आमच्या पस्तोर युद्ध जो अस्त्र काय करताल तुम्ही, म्हणून त्याच्यावर जो अस्त्र जो चालले. बरं का सुग्रीव म्हणे तुमची जननी विसंबली कैशी तुम्हाला गुणी, तुम्ही मातेचे लाडके दोन्ही कैसे युद्धाले ते. सुग्रीव बोललाय तुमची आई जी असणारी एवढी जो अस्त्र त्या ठिकाणी एवढी आई जो अस्त्र तुमची कोण आहे आणि तुम्ही जो अस्त्र तिचा जो अस्त्र मोठी जो अस्त्र जन्म घेतलेला आहे, तुमची धन्य धन्य होऊ लागला आहे. अशा अस्त्र जो अस्त्र सुग्रीव त्या ठिकाणी त्याला त्या लोहपुसरा जो अस्त्र बोलत आहे. बरं का ऐकोनी कुशाले हासे म्हणे तो माते पाले खाई रे पिसे, उडावी वृक्षावरी जैसे तैसे फळे कीर्ती खावयाला. हसू आलाय. मला फक्त तुमचं कार्य जो असतं एकच आहे, ह्या झाडावर त्या झाडावर उड्या मारायच्या, पाला खायचा आहे आणि तुम्ही एवढं जो अस्त्र कशाला तुमचे जो अस्त्र नाटक चाळे लावायचे. अशा प्रकारचे जो अस्त्र कोस आणि त्या सुग्रीवाला जो अस्त्र बोलत आहे. बरं का तुम्हासी संग्रामा करू काय मनते वानर मारिले पाहे, तेनी माझी कीर्ती न होई नवाकानी जे विरमुखे. बघा त्या ठिकाणी तुम्हाला जर मारल्याच्या नंतर जो असताना एवढी आमची कीर्ती होणार नाही. कारण का तसे तिचे अस्त्र पाला खायले किंवा पाला खातेत आणि माकडं मारले, अशा प्रकारचे जो अस्त्र त्या ठिकाणी आम्हाला वाटल. म्हणून तुम्हाला मारण्याचे आमचे पैसे जो असताना त्या ठिकाणी आम्हाला मारू वाटत नाही. असा खोस जो असताना त्या सुग्रीवाला बोलत आहे. बरं का ऐसे बोलूनी कुशे जाणे पुन्हा बोलता झाला वचन, म्हणे तो नपुसक दारुने श्रीरामा शरण गेलासी. अरे बाबा त्या ठिकाणी पुन्हा अनेक जो असताना कुस बोलू लागला. बरं का मला तुझी जो असताना ताकद आम्हाला कळाली, तुझी असताना किती शहाणा आहेस. रामचंद्र प्रभूला शरण गेलास, रामाला शरण जाऊन सिंह जो असताना त्याच्या बाजूने झालास. अशा प्रकारचा जो असताना कोस आणि त्या ठिकाणी बोलू लागला. बरं का ज्येष्ठ बंधूने हरिली कांता तिचे दुःखे वने वसता, भाग्य भेटलासी रघुनाथाय दोघे सारिके मिळाले ते. अरे तुझे जो असताना त्या ठिकाणी तुझा जे असताना ज्येष्ठ बंधू तो आले आणि त्याच्या जो असताना तुझी पत्नी जो असताना हरली आणि त्याचे जो असताना त्या ठिकाणी भाग्य तुझं भाग्यानं जो असताना रामचंद्र बरोबर भेटला. म्हणून जो असताना ह्या ठिकाणी जो असताना तुझं इतकं जो असताना त्या ठिकाणी कोस आणि त्या कुणाला आणि त्या सुग्रीवाला जो असताना बोलत आहे. बरं का कपटे करो होने वाली वद तुझही दिदले राजे पदा, तू करवानाची युद्धे हे मुजा पूर्व वाटत असे. त्या ठिकाणी कप्तान जो अस्त्र वालीला मारलं
म्हणून तू त्या ठिकाणी जो असताना रामाला शरण गेलास आणि रामाला शरण जाऊन त्या ठिकाणी आता तू माझ्या संग युद्ध करायला आलास होय. अशा प्रकारचा जो असताना कोसा त्या सुग्रीवाला बोलत आहे. आता करी मज शिरण मनोनी कुशे श्री गुरु स्मरून शिती बाण चढवून बीजाक्षरे जपता झाला. बघा, त्या ठिकाणी असं जो असतो तो बोललेला आहे. आता माझ्या संग युद्ध कर म्हणून कुसारे जो असताना धनुष्याला बाण लावलेला आहे. धनुष्याला बाण लावून त्याच्यावर जो असताना बाण सोडायला जो असताना त्या ठिकाणी आपल्या गुरुचं जो असताना स्मरण केलं आणि स्मरण करून बाण जो असताना त्या ठिकाणी चला वाचक काही नाव दिलं नाही पण या नाव माहित नाही मला आणि सूचक